कलिना कॅम्पसमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दुर्घटना झालेली आहे। मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील घटना आहे। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धा सुरू असताना स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळल्यानंतरही स्पर्धा सुरू असल्याचा युवा सेनेचा आरोप आहे। मुंबई विद्यापीठाच्या कोणत्याही टीमची ती मॅच नसून कमर्शियली भाड्याने दिलेली ती मॅच होती आणि त्या मॅचसाठी विद्यापीठाने ते स्पोर्ट्स पॅव्हलियन अवेलेबल केलं होतं आणि ही दुर्घटना घडल्यानंतर देखील तिथे मॅच चालू ठेवण्यात आला। तर या संपूर्ण प्रकाराला विद्यापीठ जबाबदार आहे। आज तिथे विद्यापीठाची मुलं नसतील तर इतर शाळेची मुलं होतील, त्यांना जर दुखापत झाली असतं तर त्याला कोण जबाबदार आहे?